विद्यार्थी मित्रांनो, आपण कवी नरेश पाटील यांच्या हिरवं भान या काव्यसंग्रहामधून घेतलेल्या झाडांच्या मनात जाऊ या कवितेचा अभ्यास करत आहोत. झाडांच्या मनात जाऊ या कवितेवर आधारित या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वि स गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कवी नरेश पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता हिरवं भान या काव्यसंग्रहामधून घेतली आहे. निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त करताना कवी सांगतात की निसर्गाचा भाग होऊनच आपण निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे. कवी नरेश पाटील यांचा हिरवं भान हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. चित्रकार, निसर्ग कवी, कवितांच्या गावात जावे या काव्य गायनाच्या कार्यक्रमात सहभाग, शब्द, नाद, लय व अर्थ यांची चित्रमय मांडणी, तरल संवेदनांनी साकारलेलं निसर्ग चित्रण ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहेत. झाडांच्या मनात जाऊ या कवितेमधून कवीने निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची कल्पना मांडली आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजावून घेऊया. रंग, रूप व गंधाने नटलेला निसर्ग सोहळा या कवितेतून प्रत्ययास येतो. पानांचे, फुलांचे विविध रंग, फुलांचा सुगंध, भिरभिरणारी रंगीत फुलपाखरे, खळाळणारे पाणी, ऊन सावलीची नक्षी इत्यादी वसंत ऋतूतील निसर्ग वैभवाचे चित्रदर्शी वर्णन कवितेतून रेखाटले आहे. निसर्गातील या बहरलेल्या सौंदर्याचा आस्वाद खुल्या मनाने घेण्याचा संदेश ही कविता देते. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊनी गाऊ. आपल्याला निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण झाडांच्या मनात शिरूया, स्वतःच आपण पानांचे विचार होऊया आणि मग नव्या कोवळ्या पालवीच्या पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ पक्षी होऊनी आनंदात गाणं गाऊया. निसर्गाचा सोहळा अनुभवताना आनंदाने न्हावून जाऊया. पोपटी स्पंदन, कोकिळ वसंत ऋतूत कुहू कुहू गाणारा पक्षी, स्पंदन हालचाल, पोपटी स्पंदनांसाठी म्हणजेच उत्साहाने सळसळण्यासाठी. वसंत ऋतू हा 6 ऋतूंपैकी एक महत्त्वपूर्ण ऋतू मानला जातो. ग्रीष्म, शिशिर, हेमंत, वसंत, वर्षा आणि शरद. या वसंत ऋतूची चाहूल लागते ती कोकिळ पक्षाच्या कुहू कुहू या मधुर सुरांनी. कोकिळ पक्षी जसा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आनंदाने गाणं गातो, अगदी त्याचप्रमाणे वसंत ऋतूमध्ये निसर्गात होणारे जे बदल आहेत ते बदल म्हणजेच झाडांना फुटणारी नवीन पालवी. ही पालवी फुटत असताना जो काही निसर्गातला आनंद सोहळा आहे तो आपल्याला अनुभवायचा असेल तर आपण कोकिळ पक्षाप्रमाणे आनंदित होऊन निसर्ग सोहळ्याचा आस्वाद घेतला पाहिजे. यासाठी आपण पानांचे विचार झालो पाहिजेत, म्हणजेच निसर्गाचा एक भाग झालो पाहिजे. पुढचं कडोबा. बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया काणी ठेवू. वसंत ऋतूच्या बहरामध्ये कोकिळचा मधुर सावळा सूर ऐकत फुलं रंगून जातील नि फुलांच्या गाभ्यात अत्तर जन्माला घालत फुलं उमलतील. आपण या सुरांबरोबर म्हणजेच पक्ष्यांच्या गायनाबरोबरच फुलांचं सुगंधी अत्तराचा फाया आपण कानात ठेवूया. वसंत ऋतूला जेव्हा बहर येतो तेव्हा होणारे बदल जे आहेत ते सहजपणे आपल्याला दिसतात. जणू काही वसंत ऋतूमधल्या कोकिळ पक्षाचा सूर जो आहे त्याला सावळा सूर असं म्हटलं आहे. सावळा असलेला कोणते लिहा, सावळा असलेला सूर. फुलंसुद्धा जेव्हा जन्मतात तेव्हा ती अत्तर जन्माला घालतात, म्हणजेच कळीचं जेव्हा फुलात रूपांतर होतं तेव्हा त्या कळीमध्ये कळी फुगीर झाल्यानंतर जी एक पोकळी निर्माण होते त्या पोकळीमधून अत्तर बाहेर पडतं. या अत्तराने जसा फुलांच्या आजूबाजूचा परिसर सुगंधित होतो, अगदी त्याचप्रमाणे वसंत ऋतूमध्ये निसर्गाचं असलेलं संगीत आणि
निसर्गातील फुलांचा सुगंध हा आपण कानात ठेवूया, आपल्या मनात कोकिळ पक्षाचं गाणं साठवून ठेवूया. जन्माला अत्तर घालत म्हणजेच स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत, फाया अत्तराचा बोळा आणि बहर म्हणजेच फुलोरा. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पोपटी स्पंदनांसाठी म्हणजे उत्साहाने सळसळण्यासाठी पर्याय हा योग्य पर्याय आहे. जन्माला अत्तर घालत म्हणजे स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत पर्याय बरोबर आहे. तो फाया कानी ठेवू म्हणजेच सुगंधी वृत्ती जोपासू. निसर्गाप्रमाणे आपण सुद्धा सुगंधी वृत्तीने, आनंदी वृत्तीने जीवन जगूया. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच भिरभिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. या काव्यपंक्तींमधून कवी वसंत ऋतूतील निसर्गामध्ये जे होणारे बदल आहेत, जणू काही विविध रंगांची उधळण निसर्गात झालेली असते. या रंगपंचमीमध्ये सारी फुलं भिजलेली असतात, न्हाऊन निघालेली असतात. ज्याप्रमाणे रंगपंचमीमध्ये आपण रंगांची उधळण करतो, तशीच जणू काही निसर्गाने वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगांची उधळण केलेली असते. आणि ही उधळण आपल्याला पानांचे रंग, फुलांचे रंग, पक्ष्यांचे असे विविध रंग निसर्गामध्ये पाहायला मिळतात. एखाद्या चित्रकारालाही थक्क करतील असे रंग या निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुलपाखरं जणू काही या रंगपंचमीमध्ये न्हाऊन निघालेली असतात. फुलपाखरांच्या पंखांवरचे जे रंग असतात ते अतिशय कोमल, तरल आणि बारीक अशी नक्षी असलेले रंगांची इतकी सरमिसळ पाहायला मिळते की जणू काही रंगपंचमीत रंग उधळावेत तसंच दृश्य ही फुलपाखरं जेव्हा बागडत असतात तेव्हा दिसतात. हा फुलपाखरांचा बागडणारा रंगीत थवा म्हणजे फिरणारी पताकाच आहेत. पताका दाराला आपण जे तोरण लावतो तशा किंवा सण समारंभाच्या निमित्ताने ज्या पताका लावतो तशा प्रकारच्या वेगवेगळ्या रंगांच्या पताका आहेत. आणि हे भिरभिरणारं फुलपाखरांचं रंगीत तोरण आपण आपल्या दाराला आणून लावूया. रंगपंचमी, माघ शुद्ध पंचमी, वसंत ऋतूचे आगमन. तोरण दारावर लावण्याची माळ. भिरभिर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. तो फाया कानी ठेवू म्हणजेच आनंदी वृत्ती जोपासू. कोणते लिहा. रंगपंचमी खेळणारी फुलपाखरे. यावर आधारित कृती. भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजेच निसर्गाच्या संगीतात स्वतःचे जीवन आनंदी करू. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. ही कोणाची गूढ किमिया आहे, ही कोणाची करणी आहे की झऱ्यामधले निर्मळ पाणी जे आहे ते माझ्या डोळ्यांमधून वाहत आहे. म्हणजेच वसंत ऋतूतील निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर जो एक आनंद कवीला झालेला आहे, त्या आनंदाचे अश्रू डोळ्यांमधून वाहत आहेत आणि ते आनंद अश्रू म्हणजेच कवीच्या मते झऱ्यातील पाणी आहे. चोहीकडे जणू काही आनंदाची भरती आलेली आहे आणि स्वर्गीय संगीत हे पाण्याच्या खळाळण्याच्या आवाजाच्या रूपाने किंवा पानांच्या सळसळण्याच्या रूपाने कवीला ऐकायला मिळत आहे. तेव्हा हे गाणं, वसंत ऋतूतील हे गाणं आपण अनुभवत आनंदाने चिंब होऊया. खरं तर वसंत ऋतूतील या स्वर्गीय संगीताचा आस्वाद आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तरच आपल्याला घेता येईल. असा हा निसर्ग सौंदर्याचा आणि संगीताचा आस्वाद आपण घेऊया. उधाण म्हणजेच भरती, देवाघरची गाणी, स्वर्गीय संगीत. कवितेमध्ये अर्थ आहे निसर्गातील संगीत. निसर्गातील स्वर्गीय संगीत म्हणजेच पाणी, पक्षी आणि वारा यांचा आवाज. 6 ऋतू वसंत, ग्रीष्म, शिशिर, वर्षा, हेमंत आणि शरद. कोणते लिहा. डोळ्यात असणारे पाणी. पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली न्हाऊ. या काव्यपंक्तींचा अर्थ आपण समजावून घेऊया की ओढ्याच्या खळखळत्या पाण्यात उतरून माझे मन ओल्या खडकावर बसले आहे. आजूबाजूचे थुई थुई नाचणारे पाणी
मला हसताना दिसते आहे, जणू ही तुषारांचे एक एक रोप किंवा एक एक तुषार मला मायेने, आईच्या प्रेमाने न्हाऊ घालीत आहे. इथे पाण्याच्या स्पर्शाचा अनुभव कसा असतो त्याचं वर्णन कवीने या काव्यपंक्तींमधून केलं आहे. ओढ्यात खळखळणाऱ्या पाण्यामध्ये उतरल्यानंतर कवीची स्थिती कशी होते, तर कवी ओढ्यातील खडकावरती बसलेला आहे आणि खळाळत वाहणारं जे पाणी आहे ते जणू काही कवीला थुई थुई नाचणारं पाणी वाटतं आहे. थुई थुई पूर्णाभ्यस्त शब्द आहे. तुषार म्हणजेच थेंबापेक्षा असे बारीक पाण्याचे कण. खडकावर बसलेलं जे कवीचं मन आहे, ते कवीचं मन खडकावर बसून या पाण्यातला जो एक गारवा आहे, पाण्याचा स्पर्श आहे, त्याचा अनुभव घेत आहे आणि जणू काही आईच्या मायेने हे पाणी कवीला न्हाऊ घालत आहे. कोणते लिहा? तुषारांचे रोप, खडकावर बसलेले कवीचे मन. उंजळीमध्ये अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. कवी याच पाण्यामध्ये उतरून पाणी हातामध्ये जेव्हा ओंजळीमध्ये घेतात तेव्हा त्या ओंजळीमध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि या आकाशाने जशी ओटी भरावी तशी धरणी मातेची जणू काही ओटी ते भरत आहेत. आणि ही ओटी भरणं म्हणजेच आशीर्वाद देण्यासाठी खण आणि नारळ अर्पण करणे. स्त्रियांची जशी ओटी भरली जाते त्याप्रमाणे जणू काही आकाशाची ओटी अवघ्या पाण्याने कवी भरत आहेत. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. हातात घेतलेलं जे पाणी आहे ते डुचमळतं, डुचमळणे हिंदकळणे आणि त्याच्यामध्ये सूर्याचं जे बिंब आहे, सूर्यबिंब ज्याला आपण म्हणतो, ते पोहतं आहे. अशा प्रकारचा भास कवीला होतो आहे. इथे कवीने निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना ओटी भरण्याची केलेली एक कल्पना आहे. ओंजळी, हातांचा पसा, ओटी भरणे, आशीर्वादासाठी खण नारळ देणे, डुचमळणे म्हणजेच हिंदकळणे. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. हे वसंत ऋतूच्या हंगामात येणारे पक्षी, हंगाम म्हणजेच ऋतू, हे जणू काही वेगवेगळ्या ऋतूंमध्ये विविध ठिकाणांहून आगमन करतात. विशिष्ट ऋतूमध्ये ते विशिष्ट ठिकाणी येतात. जसं समुद्राच्या ठिकाणी येणारे, या हिवाळ्याच्या ऋतूत येणारे पक्षी असतील, तसे वसंत ऋतूमध्ये फांद्यांवर बसलेले पक्षी हे जणू काही वसंत ऋतूच्या हंगामाचे साक्षीदार असतात. झाडांच्या फांद्यांवरती, पानांवरती जेव्हा ऊन पडतं तेव्हा त्याची सावली जी जमिनीवर पडते, वाऱ्याबरोबर जेव्हा झाडाच्या फांद्या हलतात तेव्हा पानांचे जमिनीवरती दिसणारे जे सावलीचे आकार आहेत ते आकार बदलतात आणि त्या आकारांमधून जणू काही नवनिर्मिती आणि सृजनशीलतेचा अनुभव कवीला निसर्गातून मिळतो. आणि तोच अनुभव सांगताना कवी असं म्हणतात की जेव्हा झाडाच्या फांद्या वाऱ्यांबरोबर हलतात तेव्हा जमिनीवर पडलेल्या सावलीचे बदलणारे आकार, हे बदलणारे जे आकार आहेत त्यात त्यांना पक्षी आणि प्राण्यांचे आकार दिसतात, नवनिर्मिती दिसते आणि ही सृजनशीलता निसर्गाचाच एक भाग आहे. तेव्हा निसर्गाकडून आपण सृजनशीलतेचा आविष्कार स्वीकारला पाहिजे. हंगामाचे साक्षी, वसंत ऋतूत येणारे पक्षी, सावलीचे काऊ होणे, झाडांच्या जमिनीवर पडलेल्या सावलीचे बदलणारे आकार, उन्हावर नक्षी काढणारे. उन्हावर कोण नक्षी काढता आहे, तर सावली उन्हावर नक्षी काढणारी आहे. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू. शेवटच्या कडव्यामध्ये कवी नलेश पाटील आपली इच्छा व्यक्त करताना असं म्हणतात की हे ईश्वरा, परमेश्वरा, तू मला अशा ठिकाणी नेऊन ठेव की जिथे फक्त आणि फक्त फुलं आणि पाखरं असतील, म्हणजेच फक्त निसर्ग असेल, निसर्गातील फुलं पाखरं यांसारखे घटक असतील. रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, अशा रानात तू मला नेऊन टाक की जिथे मानवी स्पर्श नसेल, माणूस नसेल, तर फक्त पक्षी आणि प्राणी असतील,
फुलं असतील, झाडं असतील, वेली असतील, निसर्गातील घटक असतील, मी झाडं होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू. कवीने शेवटच्या काव्यपंक्तींमध्ये मांडलेली कल्पना अतिशय व्यापक आहे की मी सुद्धा एक झाड होईन. निसर्गाचा घटक बनून जीवन जगत असताना कवीने शेवटी निसर्गाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी सुद्धा एक झाड होईन आणि मग झाड होऊन पसरीन आपुले बाहू, माझे हात पसरीन. कशासाठी? तर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी. जे कोणी लोक येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी मी माझे फांद्यांच्या रूपांचे हात पसरवून त्यांचं स्वागत करेन, त्यांना आलिंगन देईन. निसर्गात जी झाडं रुजतात त्या झाडांच्या फुटलेल्या फांद्या ज्या आहेत त्या फांद्या म्हणजेच बाहू. तेव्हा मी माझे बाहू म्हणजेच माझ्या फांद्या पसरेन आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करेन. अशा प्रकारची अपेक्षा कवीने ईश्वराकडे व्यक्त केली आहे. स्वतःच निसर्गाचा एक घटक होऊ पाहणारा कवी या कवितेमधून आपल्याला झाडांच्या मनात जाऊया, म्हणजेच झाडांच्या सोबत किंवा निसर्गाचाच एक भाग होऊया आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊया. मी झाडं होऊन तेथे पसरीन आपुले बाहू, म्हणजेच निसर्गाचा एक घटक होऊन मी सर्वांना भेटेन. अशा प्रकारचा आशय या कवितेमधून व्यक्त केला आहे. कवी नलेश पाटील यांनी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना आपण निसर्गाचाच एक भाग बनलं पाहिजे आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊया असा आशय या कवितेमधून व्यक्त केला आहे. आपल्याला या कवितेवर आधारित काही स्वमत कृती लिहिता येतील. तुम्हाला आवडलेल्या निसर्गरम्य दृश्याचे वर्णन करा. 2. निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. धन्यवाद.